नमस्कार आणि घरची कारभारीमध्ये मी शकुंतला चव्हाण होते मनापासून स्वागत करते आणि आजच्या सुंदर आणि नवीन अशा ब्लॉगला सुरुवात करते। तर आजचा दिवस तुमचा छान आनंदाचा, सुखाचा आणि उत्साहाने भरलेला असायचा होते। तुम्ही जे काही ठरवलं असेल ते सगळं काही सत्कारणे लागू देत आणि तुमच्या सर्व इच्छा पूर्ण होऊ देत अशी प्रार्थना करते। तर लगेच व्हिडिओ सुरू करूया। तर हे बघा, इकडे आरू आलेली आहे स्कूलवरून आणि आल्यानंतर तिचा चालला आहे अभ्यास। तर बघा कसा पसारा काढून ठेवला आहे मी दोघांनी। तिचं होमवर्क करायचं चाललंय, तर ह्याने इकडे तिचे जे जुने बुक्स त्या दिवशी म्हटलं ना ते घेऊन अभ्यास करते। तर असं कवर एकीकडं, ते बुक्स एकीकडं केले त्यांनी आणि तिच्यासोबत मग अभ्यासाला बसतो। तर असं थोडंफार जरी चित्र वगैरे ओळखायला लागलंय थोडंफार। तर हिचा चाललाय अभ्यास। तर तिची फ्रेंड आलेली विचारायला, ॲक्च्युली तिचा म्हणजे फोन नसतो घरी, त्यामुळे तिला कळत नाही अभ्यास कोणता सांगितला आहे कोणता नाही, तिच्या पप्पांकडे असतो त्यामुळे। आणि माझं कसं, मी माझाच नंबर दिला आहे त्यामुळे माझ्या फोनवरती येतो हिचं जे काही होमवर्क असेल ते। चाललं आहे तिचा अभ्यास करायचं। तर तिची मैत्रीण आलेली, तिला पण सांगितलं मी काय करायचं आहे ते। तर चला आता मी आवरून घेते माझं संध्याकाळचं। काही नाही, सगळं काम झालेलं आहे, फक्त पसाराच राहिला आहे। आज इकडे पाऊस पडला आहे बारामतीमध्ये। तुमच्याकडे पाऊस आहे का मला ते सांगा, म्हणजे अधूनमधून पडतो। आता तर सगळीकडेच झालं आहे चालू, पण काही ठिकाणी नसतो काही ठिकाणी असतो। आता इकडे कसं होतं, आधीमध्ये पडतो कधी नाही पडत। तर आता आज तर पडलाय चांगला। तर हे बघा, माझे कपडे मी आणून ठेवले तिथे, आरूला आणायला गेली कपडे आणून ठेवून। कपडे आता मला वाळत घालायचे, म्हणजे ऑलमोस्ट वाळलेत पण थोडेफार जे ओले ते आता आतमध्ये टाकते। इकडे दोरी बांधली पावसामुळे ते, आणि बाकीचं आवरून घेते पटकन। आता काही नाही, फक्त पसारा उचलायचं आहे, जागच्या जागी व्यवस्थित ठेवायचं आहे आणि हे करायचं आहे, झाडू वगैरे मारून घ्यायचं, क्लिनिंग। हे बघा, ह्याने चपला सगळ्या रॅकमधल्या खाली काढून फेकल्यात, सगळं आवरते कारण आता माझं चाललं होतं एडिटिंगचं काम। तर मी बसले एक जागी, सगळं आवरून गेले होते आणि एका जागी बसून एडिटिंग केलं। आता तिला घेऊन आलं तोपर्यंत सगळं मुलांनी दोघांनी, आधी तिने पण केला आहे पसारा, आता बसली अभ्यास करत। तर दोघांनी सगळं घर अस्ताव्यस्त करून सोडले। तर ते उसतनं नाही, 3-4 टाईम तर हे आवरण्यातच जातं, आवरावं लागतं। कारण असं आपण सरळ केलं की असं काही ना काही काढून ठेवतात। चला किचनवर पण बघा काय काय नेऊन ठेवले, सगळं आता आवरून घेते, मग परत भेटूया आपण। तर हाय बघा, तर आरू आली स्कूलवरून दुपारी 4:30-5 वाजता। त्याच्यानंतर मग आम्ही चहा वगैरे घेतला, आरूने पण नाश्ता केला वगैरे। आणि ती काही जास्त कपडे घातले नाही, ती शॉर्ट्स आणि ह्याच्यावरतीच आहे कारण तिला गरम होतं म्हणून। आणि ती चहाची भांडी घासून घेते आहे, कारण कधी कधी अशी थोडीफार चहाची वगैरे भांडी असतील तर ती वॉश करते, तर ती करते। आणि इकडे माझी चाललेली आहे स्वयंपाकाची तयारी। मग अशी तिला आणायला गेल्यानंतर थोडंसं पीठ आणलं होतं ज्वारीचं, तर ते मी डब्यामध्ये छोट्याशा ओतून घेतलं, कारण इकडे तिकडे ठेवून ते खराब होईल। अनिश बाहेर खेळत होता, परत लागला रडायला, त्याच्या डोळ्यामध्ये काहीतरी गेलेलं ते दुखत होतं, म्हणून मग त्याचं ते डोळे पुसून घेतले। त्यानंतर मग मला सॉरी म्हणायला लागला, कान पकडून जे आता तुम्ही बघितलं की मम्मा सॉरी, मी तुला त्रास दिला, मी दमवलं। मग त्याला मग मी जवळ घेतलं थोडंसं, ठीक आहे, त्याला मी सांगितलं की असं नाही करायचं, त्रास द्यायचा नाही, तर ऐकलं त्याने। आणि मग मला सॉरी म्हटला की आता मम्मा मी इथून पुढं तुला त्रास नाही देणार आणि आगाऊपणा नाही करणार। तर हे नेहमीचंच असतं त्याचं, तो करायचं तेच करतं। तर असं मग त्याला जवळ बसवला आणि मग मी आता भाकरी करते, कारण त्याला भाकरी खायची आहे, सोबतच आरूला पण खायची। मग दोघांसाठी म्हटलं भाकरी करून घ्यावी, तर सोबतच मला पण एक भाकरी त्यांच्यासोबत करून घेतली, त्यामुळे 2 भाकरी केल्या, कारण ते दोघं काही एक भाकरी खाणार नाही आहेत, अर्धीभर खातील। इकडे आरूचं पण भांडी घासून झाली, तिने ती भांडी ठेवून दिली, कारण चहाचेच कप होते आमच्या तिघांचे आणि चहाचं पातेलं वगैरे, तर आणि तिचा टिफिन। तर आता इथे बघा माझ्या दोन्ही भाकरी करून झाल्यात, तर लगेच मी किचन पण आवरून घेते, कारण नंतर परत नाही जमत, वेळ एकदा राहून गेलं की राहिलं मग ते तसंच पडून राहतं। तर भाकरी शेवटची भाजतच मी पीठ वगैरे सांडलेलं सगळं पुसून घेतलं आणि जी काही भाकरीची भांडी होती ती पण लगेच वॉश करून घेतली। चला गाईस बघा, आता आम्ही बसलोय जेवण करायला। आरूबाई न झाली, थोडीशी भाकरी खाल्ली। काय खातोय तू? काय पाहिजे होतं तुला? तुला आवडती भाकरी? त्याला भाकरी खायची इच्छा झालेली आज, आणि भाकरीचं पीठ नव्हतं, आणलं दुकानातून। आता ऐनवेळी काय करणार, त्यामुळे आणावं लागलं।
तर बघू आता काय करायचं म्हणते. किराणा भरताना 1-2 किलो ज्वारी भरायची, म्हणजे त्यांना कधी खावंसं वाटेल तेव्हा एखादी भाकरी करून दिली तर. त्यांची सवय मोडली भाकरी, आणि मला पण पहिल्यापासून एवढी अशी भाकरी आवडत नाही. कधीतरी खाऊ शकते असं रोज रोज म्हटल्यानंतर नाही. आणि त्यांची पण बाहेर कामाला आल्यापासून आधीच सवय मोडली, कारण मेसला कंटिन्यू चपातीची सवय लागली. त्यांना पण जास्त भाकरी खात नाही, चपातीच आवडते. तर चला आता जेवण करून घे. आली बघा खाली. तिला पाहिजे टोमॅटोची चटणी, तर तिच्या पप्पांच्या डब्याला टोमॅटोची चटणी केली होती, त्याच्यात थोडीशी ठेवली. तर आता ती खाणार आहे. आणि आम्ही खाणार आहे सुकी डाळ बनवली होती मुगाची ती, आणि भाकरी अनिशने दिली तर. आणि अनिश नुसतीच भाकरी खातोय कोरडी. काय खातोय? नुसती भाकरी, भाजी खा ना. नको? बरं खा, तुला काय पाहिजे. तर चला आता जेवण करतो, आणि मग मला एडिटिंगचं पण काम आहे, व्हिडिओ पोस्ट करायचं आहे. तर चला. तर हाय गाईज, असा होता आजचा हा व्लॉग. पूर्ण आत्तापर्यंत तर तुम्ही पाहिलेला आहे. तर आता मी तुमच्याशी एका महत्त्वाच्या विषयावरती बोलणार आहे, आणि खूप इम्पॉर्टंट आहे आपल्या म्हणजे स्त्रियांच्या बाबतीतला हा विषय आहे. पण जे काही जेंट्स जे आपल्या चॅनलला कनेक्टेड आहेत त्यांनी जरी पाहिला तरी चालणार आहे. आणि ते सुद्धा काही सजेशन्स तुमच्या घरातल्या, तुमची बहीण, आई, किंवा मग तुमची बायको, वाईफ, जे काही, किंवा काही जणांच्या मुली असतील त्या एजमधल्या, तर ज्या कोणी आपल्या घरातल्या लेडीज आहेत तर त्या ह्या गोष्टींची काळजी घेतात का, किंवा मग तशा गोष्टी पाळतात का, तर म्हणजे लक्ष देतात का स्वतःकडे, तर हे तुम्ही सुद्धा पाहणं गरजेचं असतं. तर ते 5 दिवस आपल्या लाईफमध्ये महिन्याला, म्हणजे प्रत्येक महिन्याला येतात, आणि ते किती महत्त्वाचे असतात. तर एका स्त्रीची ओळख त्याच्यानेच होते. स्त्रीला स्त्रीत्व ह्याच 5 दिवसांमुळे त्याचे हे 5 दिवस तिच्या लाईफमध्ये असतात. तर आता आपण अतिशय असं आडपट्याने न बोलता ह्याला आपण म्हणतो की पिरियड, मंथली जे पिरियड येतात किंवा मासिक धर्म, तर तेच. तर आता काय होतं की ह्याच्यामध्ये आपण बरेचदा स्वतःची काळजी घेत नाही आहे, स्वतःकडे दुर्लक्ष करतो बरेचदा. तर काय काळजी घेतली पाहिजे ते मी थोडक्यातच सांगणार आहे. काळजी काय घ्यायची या विषयावर आधी बोलूया, त्याच्यानंतर कोणत्या गोष्टी केल्या नाही पाहिजे आणि कोणत्या गोष्टी केल्या पाहिजे, तर हे पण आपण बघणार. तर आधी बघूया की आपण काय काळजी घेतली पाहिजे. तर या दिवसांमध्ये मंथली जे आपल्या आयुष्यात हे 5 दिवस असतात पिरियडचे, तर हे 5 दिवस बरेचदा आपले मूड स्विंग्स होतात, आपल्याला चिडचिड होतं, कारण आपल्याला तो आतून पेन होत असतं, त्रास होत असतो. तर बऱ्याच महिलांमध्ये ना हा त्रास कमी प्रमाणात होतो, त्यांना होतही. म्हणजे काही जणींना असं वाटेल की काय बाबा एवढा काही त्रास होत नाही, तर काही जणींना त्रास होत नाही, पण काही जणींना खूप त्रास होतो, खूप पेन होतं, पोटामध्ये खूप दुखतं. तर अशा वेळेस आपण योग्य ती काळजी घेतली पाहिजे, कारण जेव्हा आपल्या पोटामध्ये दुखतं त्यावेळेस काय करायचं आहे आपण, तर ते आपण गरम पाण्याची पिशवीने वगैरे शेकू शकतो, किंवा मग कधी कधी काय होतं ना की थोडंसं थंड खाल्लं ना की थोडंसं बरं वाटतं. आणि शक्यतो ना केळी सेवन करा या दिवसांमध्ये. केळी खाल्ल्याने, म्हणजे माझा पण एक्सपिरियन्स आहे, माझ्या घरातल्या ज्या लेडीज आहेत त्यांचा पण, केळी खाल्ल्याने पोट कमी दुखणं कमी होतं. आणि दुसरी गोष्ट, केळी तर आपल्या हेल्थसाठी चांगलीच आहे, आणि व्यवस्थित त्यामध्ये आपली हेल्थ राहते, आणि थोडंसं पोषक पण आपल्याला भेटतं. आणि शक्यतो ह्या दिवसांमध्ये म्हणजे चांगलंच अन्न घ्या. आणि कसं होतं की आपल्याला खाण्याची पण इच्छा होत नाही, चिडचिड होते, खावंसं वाटत नाही, खाण्यावरची इच्छा उडून जाते. पण तसंही करून चालत नाही, आपल्याला काहीतरी आपल्या हेल्थसाठी, आपल्या तब्येतीसाठी खाणं गरजेचं असतं. त्यामुळे थोडंच खा, पण थोड्या वेळाने खा. आणि दुसरी गोष्ट की हेल्दी खा, जास्तीत जास्त हेल्दी फूड. आणि शक्यतो या दिवसांमध्ये चहा अवॉइड केला तर बरंच आहे, थोडाफार कमी घेतला तर. आता बरेच जणांचं कसं आहे, कुठेही बॉडीमध्ये पेन होत असेल तर चहा घेतल्यानंतर, कोरा चहा पिल्यानंतर कमी येतं. तर असा कोणाचा एक्सपिरियन्स असेल तर तसंही तुम्ही करू शकता. पण ज्याने तुम्हाला छान वाटतं, ज्या गोष्टींनी तुम्हाला चांगलं वाटतं, प्रसन्न वाटतं, ज्या गोष्टी केल्याने तुम्हाला हॅपी वाटतं, अशा गोष्टी करायच्या आपल्या या दिवसांमध्ये तुम्हाला. आणि दुसरी गोष्ट म्हणजे की हायजीनच्या बाबतीत, तर जेव्हा तुम्ही वॉशरूम यूज करता, दिवसातून किती वेळा यूज करत असाल, कारण आपल्याला चेंजिंग वगैरे करावं लागतं, तर त्याच्यानंतर तुमचे हात स्वच्छ हँडवॉश करायचे, साबणाने असेल किंवा तुमचं जे काही हँडवॉश असेल त्याने तुमचे हात व्यवस्थित स्वच्छ क्लीन करायचे, धुवायचेत वरचेवर, जेव्हा तुम्ही वॉशरूम यूज कराल किंवा तुम्ही चेंजिंग वगैरे करत असाल त्यावेळेस. आणि आता दुसरी एक गोष्ट की शक्यतो तुम्ही जे आता जुन्या गोष्टी आपण यूज करायचो, जुन्या महिला यूज करायच्या या दिवसांमध्ये, कॉटन असेल किंवा मग म्हणजे जे काही कपडे वगैरे असतील, तर ते यूज नाही करायचे. आता बरेच जण आता ते यूज नाही करत, पण काही जण करतात. तर मी हेच सांगेन की ते यूज नका करू, हेल्थसाठी चांगलं नाही आहे हायजीनच्या दृष्टीने. आणि तर तो आपण म्हणजे जे सॅनिटरी पॅड्स भेटतात तेच यूज केले पाहिजेत. आणि ते सुद्धा मिनिमम किती वेळापर्यंत यूज करायचे ते सुद्धा तिथे इन्स्ट्रक्शन्स दिलेले असतात. एक पॅड तुम्ही 6 ते 7 तासानंतर चेंज करायचं आहे. पण जर तुम्हाला जास्त फ्लो नसेल तर तुम्ही बरेचदा काय करतो आपण, जास्त फ्लो नाही आहे म्हटल्यानंतर
जर ते खराब नाही होते तर जास्त वेळ वापरलं जातं बरेच जणांकडून. तर असं करायचं नाही आहे. जरी फ्लो कमी असेल, ते चेंज करण्याची गरज वाटत नसेल, तरीसुद्धा मॅक्झिमम 6 ते 7 तासानंतर तुम्हाला म्हणजे प्रत्येक पॅड जे आहे चेंज करायचंच आहे. कारण जास्त वेळ ठेवायचं नाही आहे. त्यामुळे तुम्हाला इंटरनल इन्फेक्शन वगैरे होऊ शकतो आणि इतर काहीही आजार होऊ शकतात. त्यामुळे म्हणजे जे या संदर्भातले असतात ते. तर त्यामुळे चेंज करायचंच आहे. आणि दुसरी गोष्ट की बऱ्याच जणींना हेवी फ्लो असतो, खूप जास्त फ्लो असतो, तर जास्त ब्लिडिंग होतं, तर त्यांनी 3 ते 4 तासांनी चेंज करायचं आहे. आणि काही जणांना आणखी वाटत असेल तर त्यांनी त्यांच्या सोयीनुसार, म्हणजे तुम्हाला माहीत असतं प्रत्येकीला आपले म्हणजे आपलं लिमिट की किती वेळानंतर आपल्याला चेंजिंग करावं लागेल, पण ते चेंजिंग करणं गरजेचं आहे. जास्त काळ ते एकच यूज करायचं नाही आहे, त्याने इन्फेक्शन होऊ शकतं. आणि दुसरी गोष्ट की व्यवस्थित आपले हात पण आपण वॉश करतो आणि स्वतःला सुद्धा वॉश करून घ्यायचं आहे. तुम्हाला मला काय म्हणायचं आहे ते समजू शकतं. तर प्रत्येक चेंजिंग नंतर आपण स्वतःची सुद्धा म्हणजे काय म्हणायचं होतं, क्लिनिंग करायची आहे आणि मगच चेंज करायचं आहे. त्यानंतर आणखी एक महत्त्वाची गोष्ट मी असं तुम्हाला सांगेल की जर तुम्ही सॅनिटरी पॅड यूज करत असाल तर ठीक आहे, कारण आता हे कॉमन आहे, आपण यूज करतो. पण त्यातली त्यात एक बेस्ट गोष्ट आहे ह्याच्यामध्ये आणखीन एक, तुम्हाला खूप कम्फर्ट वाटेल. सुरुवातीला यूज करताना थोडंसं कसं तरी वाटतं, अनइझी वाटतं आणि विचित्र वाटतं म्हणू शकतो. पण एकदा का सवय झाली की तुम्हाला तेच एकदम कम्फर्टेबल वाटेल आणि तुम्ही इझिली मुवमेंट करू शकता. नो लिकेज टेन्शन, कशाचंच काही टेन्शन नसतं. आणि दुसरी गोष्ट की कधी कधी तर मग तुम्हाला ते जाणवतही नाही की तुमचे ते दिवस चालू आहेत. तर त्यासाठी तुम्ही मेन्स्ट्रुअल कप यूज करू शकता. सॅनिटरी पॅडपेक्षा हा एक खूप इफेक्टिव्ह उपाय आहे. आणि यांनी म्हणजे आपल्याला स्टेन म्हणजे डाग वगैरे ह्याचं काही टेन्शन राहत नाही. तुम्ही इझिली मुवमेंट करू शकता. घरातील हाऊसहोल्ड वर्क असेल किंवा मग तुम्ही बाहेर जरी जॉबसाठी जात असाल तरी पॅड तुम्हाला वरचेवर चेंज करावं लागतं. तर हे जे मेन्स्ट्रुअल कप आहे ते तुम्ही 9 ते 10 तास 12 ताससुद्धा यूज करू शकता. तुमच्या फ्लोनुसार आहे ते सुद्धा. पण ते पॅडच्या तुलनेत जास्त काळ तुम्ही एकदा यूज केल्यानंतर जास्त काळ तुम्ही ते यूज करू शकता. नंतरच तुम्हाला ते म्हणजे क्लीन करून पुन्हा यूज करायचं असतं. तर त्याची एक वेगळी हे आहे. जर तुम्हाला मेन्स्ट्रुअल कपबद्दल आणखी काही इन्फॉर्मेशन हवी असेल, कसं यूज करायचं काय किंवा काय, तर ते सुद्धा मी एक स्पेशल व्हिडिओ बनवेल. तर तुम्हाला जर त्याच्याविषयी माहिती पाहिजे असेल तर मला ह्या व्हिडिओच्या कमेंट सेक्शनमध्ये नक्की कळवा. तर मी त्याच्यावर एक सेपरेट व्हिडिओ बनवेल. पण जर तुम्हाला गरज असेल, तुम्हाला वाटत असेल की मेन्स्ट्रुअल कप्सबद्दल माहिती हवी आहे, तर मला कमेंट करा, मी नक्की व्हिडिओ बनवेल. तर तेच की जर तुम्ही सॅनिटरी पॅडच्या तुलनेत जर कप यूज करायचं म्हटलं तर खूप म्हणजे छान रिझल्ट आहे ह्याचा. आणि आपल्याला खूप इझी वाटतं, कम्फर्टेबल वाटतं याच्यामध्ये आणि कुठेही असं ऑकवर्डनेस येत नाही त्यासाठी. तर ही एक गोष्ट. फक्त आता हायजीनच्या बाबतीत त्याच्यामध्ये वेगळी प्रोसेस असते की तुम्हाला तो व्यवस्थित क्लीन करावा लागतो. हँडवॉश यूज करण्याआधी, यूज केल्यानंतर कंपल्सरी हँडवॉश करावं लागतं व्यवस्थित, ते पण, कारण ती खूपच सेन्सिटिव्ह गोष्ट आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ती कपची पण व्यवस्थित काळजी घेणं गरजेचं असतं. जर जे कोणी यूज करत असतील तर त्यांना माहिती आहे. आणि ते व्यवस्थित तुमचा जो पिरियडचा टाईम आहे 4-5 दिवसाचा, त्याच्यानंतर व्यवस्थित तो बॉईल करायचा आहे गरम पाण्यामध्ये, व्यवस्थित क्लीन करून हायजीन करून मग तो स्टोअर म्हणजे ठेवायचं ज्या जागी ठेवता. आणि जेव्हा तुम्ही परत यूज करणार असाल तेव्हा पण पहिल्या यूजच्या आधी जर तुम्ही पुन्हा बॉईल करून घेतला तरी चालेल. आणि मग पुन्हा ते तुम्ही आफ्टर वॉश म्हणजे प्रत्येक यूज नंतर फक्त वॉश करून जरी यूज केला तरी चालेल. पण फक्त ज्या दिवशी तुम्हाला पिरियड स्टार्ट होतात त्या दिवशी यूज करण्याआधी बॉईल करून घ्यायचं आहे, म्हणजे उकळवून गरम पाण्यात. आणि जेव्हा संपतात त्याच्यानंतर सुद्धा उकळवून व्यवस्थित गरम पाण्याने धुवून मग तो ठेवून द्यायचा. तर या गोष्टी. तर आणखीन एक गोष्ट, आता हे झालं की आपण कोणते पॅड यूज करायचे किंवा काय हे सगळं, पण किती तासाने चेंज करायचं अँड ऑल. त्यानंतर जर तुम्हाला जास्त पेन होते तर बरेच जण म्हणजे गोळ्या घेतात. आणि काही गोळ्या आपण डॉक्टरांकडे जाऊन घेतो. तर काही जण आहेत ना अशा करतात, काही जणी की स्वतःच्याच मनाने डायरेक्ट मेडिकल स्टोअरमध्ये जाऊन सांगून गोळ्या घेतात की असं म्हणजे पोट दुखतंय त्याच्यावरच्या गोळ्या द्या. तर एक गोळी आहे मेफ्टापास आणि ती किंवा मग मेफ्टास प्लस अशी असं काहीतरी नाव आहे. तर ही गोळी स्पेशली त्याच्यावरती दिली जाते पिरियडमध्ये पोट वगैरे दुखत, नॉर्मल जरी पोट दुखत असेल तर तीच गोळी दिली जाते. पण ह्या गोळीचे बरेचसे साईड इफेक्ट आहेत. एक रील मी मागच्या काही दिवसांमध्ये पाहिली होती, त्याच्यामध्ये असं होतं की ही गोळी अति दुखत होतं त्या मुलीचं आणि तिने सेवन केली आणि तिच्या इंटरनल काही चेंजेस झाले बॉडीमध्ये आणि प्रसंगी ह्याच्यामुळे मृत्यूसुद्धा होऊ शकतो जास्त सेवन केल्यानंतर. आणि बऱ्याच म्हणजे ह्याच्यावरती हे आहे की असे जी औषधं आहेत ना ती आपण वरचेवर घेणं चांगलं नाही. जास्त प्रमाणात जर ती आपण घेतली त्याची आपल्या हेल्थवरती वाईट परिणाम होतात. त्यामुळे अशा गोळ्या घेणे टाळा. तर आता म्हणाल की मग आमचं एवढं दुखतंय आणि मग आम्ही गोळ्या पण घ्यायच्या नाही, काही नाही, तर मग कसं ते सहन करायला लागेल. तर ह्याच्यावर एकच उपाय की जोपर्यंत तुम्हाला सहन होते तुम्हाला ते सहनच करावं लागेल, कारण दुसरा पर्याय नाही. कारण मेडिसिनचा आपल्यावरती खूप वाईट परिणाम होतात. त्याचा एक माझा एक्सपिरियन्स आहे, तो पण मी पुढे तुम्हाला सांगणार आहे.
तर त्यामुळे काय करायचं तुम्हाला की जोपर्यंत तुम्ही सहन करू शकता तोपर्यंत सहन करायचं. त्यानंतर आता तुम्हाला सहनच होत नाही तर काय करायचं, तुम्ही काहीतरी थंड पदार्थ खाऊ शकता. तर थंड पदार्थ खाल्ल्यानंतर सुद्धा पोटामध्ये थंड पडतं आणि थोडंसं पेन कमी होतं. किंवा मग तुम्ही चहा वगैरे थोडासा, जर तुम्हाला जर सवय असेल की काही पेन होते, तुम्ही चहा घेतल्यानंतर कोरा तुमचं पेन कमी होते तर ते करू शकता. एक मी मगाशी तुम्हाला उपाय सांगितला, तुम्ही केळी खाऊ शकता. या दिवसांमध्ये 4-5 दिवसांसाठी तुम्ही केळी आणून ठेवू शकता. त्याने व्यवस्थित तुमचं म्हणजे दुखणं पण राहतं आणि तुम्हाला शांतही वाटतं पोटामध्ये. आणखी तरीही नसेल थांबत तर तुम्ही एक गरम पाण्याची पिशवी असते, तर आता पहिले ना अशा त्या गरम पाणी ओतून मग शेकायचं अशा पिशव्या भेटायच्या. पण आता ऑनलाईन अशा पिशव्या भेटतात की तुम्ही चार्ज करायची ती पिशवी, त्याच्यामध्ये एक जेल फॉर्ममध्ये काहीतरी असतं आणि ती चार्ज करायची आणि चार्ज झाल्यानंतर ती तुम्ही पूर्ण ती हीट होते म्हणजे तापते आणि मग ती तुम्ही हे करायची, त्यांनी शेकू शकता. अशी पिशवी माझ्याकडे सुद्धा आहे. जर जमलं तर मी त्याचा फोटो ॲड करेल व्हिडिओमध्ये कुठेतरी. तर त्याने तुम्ही पोट शेकू शकता. खूप कमी म्हणजे खूप आराम पडतो त्याने सुद्धा. तर हा एक उपाय तुम्ही करू शकता. आणि मग थोडंसं चालणं, मला बरेचदा म्हणतो आपण की नाही होत, पण या दिवसांमध्ये कधी संध्याकाळी वगैरे थोडं अंतर असं आपण व्यायाम जसं म्हणतो तसं चालणं वगैरे केलं पाहिजे. आता आणखीन एक गोष्ट अशी की बरेच जण म्हणतात की ह्या काही दिवसांमध्ये केस कधी धुवायचे. तर बऱ्याच जणांच्या इकडे मी ऐकलंय की काही जणांच्या इथे कसं आहे की फर्स्ट डे हेअर वॉश करायचा म्हणजे केस धुवायचे, त्याच्यानंतर पूर्ण 4 ते 5 दिवस टोटल केस धुवायचे रोज. तर हे मला वाटतं की चुकीचं आहे, कारण जेव्हा कधीही तुम्ही ह्या स्टेजमध्ये असता त्या 5 दिवसांच्या याच्यामध्ये, तर काय करायचं आहे की तुम्हाला तेव्हा केस धुवायचे नाही आहेत. तर त्याचं कारण काय ते सुद्धा मी पुढे सांगेन. तेव्हा केस धुवायचे नाही. ज्या दिवशी तुमचं पूर्ण पिरियड संपतो, 4था दिवस असेल किंवा 5वा म्हणजे पूर्णपणे ब्लिडिंग थांबतं, त्या दिवशी तुम्हाला हेअर वॉश करायचं आहे. मिनिमम 5 दिवस असतात. तिथून पुढे कधी कधी थोडेफार स्टेन म्हणजे डाग वगैरे पडतात, पण जास्त फ्लो जो असतो तर 4-5 दिवसांपर्यंत असतात. तर 5 आता ते डोकं का नाही धुवायचंय, तर आता बघा, जेव्हा कधी आपल्या शरीराला कुठे इजा होते, कुठेही आपल्या शरीरातून रक्त येत असतं बाहेर किंवा नाकातून वगैरे रक्त येतं, तुम्हाला माहिती आहे उन्हाळ्यामध्ये, तर आपल्या डोक्यावरती पाणी ओतलं जातं. म्हणजे हा एक जुना उपाय आहे, पण बरेच जणांना माहीत असेल. आपल्या शरीरात कुठेही ब्लिडिंग होत असेल, कुठूनही रक्त वाहत असेल, काही जखम झाली असेल, तर डोक्यावर पाणी ओतलं जातं. त्याने काय होतं, डोक्यावर पाणी ओतल्यामुळे आपलं ब्लिडिंग थांबतं किंवा कमी होतं. तर हेच याच्या मागचं कारण आहे. जर तुम्ही पिरियडचं जे काही सुरुवातीचे दिवस आहे तेव्हा जर तुम्ही डोकं धुवायला लागला तर तुमच्या लक्षात येईल की तुमचं ब्लिडिंग कमी होतं आहे आणि कधी कधी तर ते थांबतं. आणि म्हणजे मी ज्यांच्याकडून ही गोष्ट ऐकली ना की म्हणजे त्या दिवसांमध्ये पूर्ण 3-4-5 दिवस रोज हेअर वॉश करायचा, तर त्यांच्यामध्ये हे प्रॉब्लेम आहेत PCOD वगैरे, PCOS, कारण त्यांचं ब्लिडिंगच होत नाही. 1-2 दिवस ब्लिडिंग होतं, 3-4 दिवसापासून बंद होतं. तर प्रॉपर तुमचं पिरियडमध्ये 3 ते 4 दिवस व्यवस्थित ब्लिडिंग होणं पण गरजेचं असतं, जेणेकरून तुमचं शरीर पुन्हा रिचार्ज होतं, म्हणजे जी काही निगेटिव्ह गोष्टी आहेत त्या बाहेर पडतात. पण जर ते झालं नाही तर ते आपल्या शरीरात साचून राहतं. त्याच्यामुळे इतर काही आपल्याला आजार होऊ शकतात, जसं PCOD, PCOS आहेच, त्याचप्रमाणे खूप वेट वाढतं किंवा इतर काही गोष्टी. कारण हे म्हणजे कसे मी समोरासमोर बघितलेत बऱ्याच लेडीजच्या बाबतीत, त्यामुळे मी सांगते. तर हेच कारण आहे. आता हे एक वेगळा विषय होते. तर आपण फक्त बघते की हेअर वॉश कधी करायचा आहे. तर माझं म्हणणं आहे की 4थ्या किंवा 5व्या दिवशी जेव्हा तुमचं ब्लिडिंग कमी होतं, पूर्ण थोडं एकदम नॉर्मल कमी म्हणजे नाच्या बरोबर होत असतं तेव्हा. इतर आता सगळ्यांकडे 4थ्या दिवशी धुतात किंवा मग 5व्या दिवशी, काही जण दोन्ही दिवशी धुतात. तर माझा असा एक्सपिरियन्स आहे, मी 4th किंवा 5th डेला वॉश करते. तर तसंच तुमच्या सोयीनुसार तुम्ही 4थ्या किंवा 5व्या दिवशीच हेअर वॉश करा, त्याच्या आधी करू नका. त्याचं कारण हेच आहे की डोक्यावरती पाणी ओतल्यानंतर आपलं ब्लिडिंग थांबतं. शरीरातल्या कुठल्याही भागामध्ये ब्लिडिंग होत असेल, आपल्याला कुठेही लागलं असेल, खरचटलं असेल, नाकातून रक्त येत असेल, तरी जेव्हा आपण डोक्यावर पाणी घेतो तेव्हा ते थांबतं. त्यासाठी हे व्यवस्थित सुरळीत झालं पाहिजे, यासाठी हेअर वॉश आधीमध्ये करायचं नाही, 4थ्या किंवा 5व्या दिवशीच करायचं. त्यानंतर आता आणखीन एक गोष्ट मला तुम्हाला सांगायची, ती म्हणजे की गोळ्या का खायच्या नाही. गोळी खाल्ल्याने काय होतं, तर मी मगाशी जसं की सांगितलं की परिणामी जास्तीत जास्त गोळ्यांचं सेवन झालं तर त्याचा विचित्र परिणाम होतो. आणि डॉक्टरसुद्धा सांगतात की चांगल्या नसतात या गोळ्या. बरेचदा मी जेव्हा डॉक्टरांकडे ह्या बाबतीत गेले तेव्हा मला पण बरेचदा सांगितलेलं आहे की गोळी देतात काही डॉक्टर, आता जे गायनेक असतात किंवा ह्या गोष्टी म्हणजे ह्या विषयामध्ये ज्यांना त्यांचं ज्ञान आहे ज्या विषयातलं, ते डॉक्टर तुम्हाला सांगतात. जेव्हा तुम्हाला अजिबातच सहन होत नाही तेव्हा तुम्हाला ती गोळी दिली जाते. आणि शक्यतो मी बऱ्याच जणांचं बघितलं आहे, म्हणजे माझ्या संपर्कात मेफ्टापास किंवा ती मेफ्टल प्लस अशी काहीतरी ती गोळीचं नाव आहे, तर तीच गोळी दिली जाते. आणि जे गायनेक वगैरे असतात किंवा ह्या क्षेत्र असतात तर ते तुम्हाला हेच सांगतात की गोळी न्या, पण जर अतिशय पेन होत असेल, अजिबातच तुम्हाला सहन होणार नाही,
तरच खा. थोडंफार सहन होते तर ही गोळी खाऊ नका, कारण जास्तीत जास्त अशा गोळ्या खाल्ल्याने आपल्या किडनीवर पण परिणाम होतो आणि बरेचदा त्याचे इंटरनल अनबॅलन्स होतो बऱ्याच गोष्टींचा. त्यामुळे तुम्हाला विपरीत परिणाम पण ह्याचे भोगावे लागतात. काही जणी जेव्हापासून पिरियड स्टार्ट झालेत नवीन जसं की ज्या एजला स्टार्ट होतं तेव्हापासून कंटिन्यू आतापर्यंत प्रत्येक पिरियडला ह्या गोळ्या खातात, तर तुम्हीच विचारू शकता की किती प्रमाणात गोळ्यांचं सेवन होतंय, मग त्याचा आपल्या शरीरावर विपरीत परिणाम हा होणारच आहे. त्यामुळे नका खाऊ एवढंच मी सांगेल. आणि माझा एक्सपिरियन्स, एकदा मलाही खूपच त्रास होत होता, खूप सहनच होत नव्हतं, त्यामुळे मी सुद्धा एक टाइम गोळी घेतली होती, एकदाच खाल्ली होती. तर मला असं जाणवलं 1 तासाभरा गोळी खाल्ल्यानंतर 1 तासभर खूप दुखलं, त्याच्यानंतर खरंच गोळीने पूर्णपणे आराम पडतो, अजिबात दुखत नाही. माझं पण पूर्णपणे दुखायचं थांबलं पोट. पण झालं असं की माझं त्यावेळेस ब्लिडिंगसुद्धा थांबलं आणि ते ब्लिडिंग 2 दिवस, म्हणजे जोपर्यंत मला वाटते तोपर्यंत 2 दिवस मला पेनसुद्धा झालं नाही. 2 दिवस म्हणजे पोटही दुखायचं कमी आलं आणि ब्लिडिंगसुद्धा झालं नाही. आणि आफ्टर 2 डेज ते 2 दिवस गेल्यानंतर 3ऱ्या-4थ्या दिवशी पुन्हा ब्लिडिंग स्टार्ट झालं. पण नशीब ते स्टार्ट झालं. काही जणींच्या बाबतीत हे सुद्धा होतं की गोळ्या खाल्ल्यानंतर पोट पण दुखायचं थांबतं आणि ब्लिडिंगसुद्धा थांबतं. तर हे नाही व्हायला पाहिजे, कारण जेवढं होणं गरजेचं आहे ब्लिडिंग तेवढं व्हायला पाहिजे. त्यामुळे गोळ्यांचं सेवन करू नका. त्यानंतर मंदिरात जायचं नाहीये किंवा देवाला हात लावायचा नाही, तर ह्या गोष्टी प्रत्येकाच्या मांडण्यावर आहे. आता आपल्या घरातलं जे देवघर असतं त्याच्यामध्ये सुद्धा, कारण देव म्हटलं की पॉझिटिव्ह एनर्जी आली आणि ती दैवी शक्ती असते आणि ती खूप मोठ्या प्रमाणात हाय एनर्जी असते, ती आपण सहन करू शकत नाही. त्या काळात आपलं शरीर हे कमकुवत झालेलं असतं आणि काय म्हणू शकतो आपण की वीक झालेलं असतं. त्यामुळे ती हाय एनर्जी आपण सहन करू शकत नाही. त्यामुळे आपल्याला देवापर्यंत जायचं नाही, देवाला हात लावायचा नाही आणि मंदिरात जायचं नाही, कारण आपल्या देवघरातल्या देवापेक्षा त्या ठिकाणी जो तो ऑरा असतो पॉझिटिव्ह एनर्जीचा, त्यापेक्षा मंदिरामध्ये खूप मोठ्या प्रमाणात ही एनर्जी असते, हाय एनर्जी असते आणि ती आपण सहन करू शकत नाही. त्याचे काही आपल्याला विपरीत परिणाम होतात आपल्या शरीरावरती. काही हे काय असे अगदीच दिसतात असे नाही मोठ्या प्रमाणात, पण होतात. तर कारण त्यावेळेस आपल्या अवतीभोवती आपला जो ऑरा असतो तो निगेटिव्ह एनर्जीचा असतो. त्यामुळे आणि मंदिरामध्ये जी असते ती पॉझिटिव्ह एनर्जी असते, त्यामुळे हे मॅच होत नाही आणि त्यामुळे आपल्याला शरीर पण आपलं वीक झालेलं असतं, त्यामुळे ते आपण सहन करू शकत नाही. हेच एवढं कारण आहे. आणि पहिल्या काळात ज्या गोष्टी पाळल्या जायच्या तर ते तुम्हाला बरेच जणांना, आता कोणाला सांगायची वेगळं असं काही गरज नाही. बरेच जण आता खूप पुढारलेले आहेत, बरेच जणांना ह्या गोष्टी माहिती आहेत की का नव्हते जात, कारण जंगलामध्ये वगैरे मंदिर असायचे त्यामुळे जायचे नाहीत, कारण ब्लिडिंगचा जो स्मेल आहे तो जंगली पशूंना वगैरे येऊन हल्ला होऊ शकतो यासाठी. पण अलीकडे ह्या गोष्टी बदलत गेल्यात. पण मला फक्त एवढं सांगायचं आहे की देवाजवळ आता काही जण म्हणजे या गोष्टी पाळतही नाही, पण त्याचं कारण हे आहे जे पाळतात त्यांच्यासाठी की अंधश्रद्धा नाही, कारण तिथे एक मोठ्या प्रमाणात पॉझिटिव्ह किंवा हाय एनर्जी असते आणि ती दैवी शक्ती असते आणि जी आपण त्यावेळेस त्याचा जो प्रभाव आहे ते आपलं शरीर सहन करू शकत नाही. त्यामुळे तर जेव्हा आफ्टर 4-5 डेज आपण पुन्हा देवपूजा करू शकतो, देवाजवळ जाऊ शकतो. आता ह्याचा अर्थ असं नाही की तुम्ही काहीच करू शकत नाही देवाचं. त्या काळामध्ये तुम्ही नामस्मरण करू शकता, जप करू शकता, देवाची आराधना उपासना करू शकता. फक्त कोणतेही धर्मग्रंथ किंवा जे काही आपण म्हणजे पुस्तकं वगैरे देवाची वाचतो त्यांना हात लावायचा नाही, ती वाचायची नाही. त्याचं कारण पण हेच आहे की आपण आपल्यामध्ये ती निगेटिव्ह एनर्जी असते आणि ते धर्मग्रंथ हे पवित्र मानले जातात, त्याच्यामध्ये सुद्धा एनर्जी असते, दैवी शक्ती असते. त्यामुळे बाकी काहीही कारण नाही आहे. तर एवढं जेवढं मला माहिती आहे, जेवढं मी फॉलो करते तेवढं मी तुम्हाला सांगते. तर ह्याच गोष्टी अशा पाहिजे. अगदी अंधश्रद्धेच्या ह्याच्याखाली आपण वेगळं राहणं किंवा वेगळं खाणं पिणं ह्या गोष्टी शक्यतो टाळायच्याच आहेत. पण जे आपल्या हेल्थसाठी चांगलं आहे, जे आपल्या शरीरासाठी चांगलं आहे त्या गोष्टी नक्कीच आपण केल्या पाहिजेत. तर एवढंच सांगेन, कारण आजच्या काळामध्ये जेवण न बनवणं, घरातल्या गोष्टी न करणं हे पॉसिबल नाही, कारण बरेच फॅमिली बाहेर राहतात, हजबंड वाईफ दोघंच असतात, लहान मुलं असतात. जर त्या स्त्रीनेच घरात काही केलं नाही तर मग इतरांचं कसं होणार? त्यामुळे या गोष्टी कराव्याच लागतात आणि ते केलं पाहिजे. त्याच्यामुळे काही नुकसान होत नाही कुणाचं, इतरांचंही नाही आपलंही. त्यामुळे ज्या गोष्टी आपल्या शरीराला, आपल्या कुटुंबाला घातक नाही आहेत, ज्यांनी आपल्या कुटुंबाला किंवा आपल्या शरीराला काही त्रास होणार नाही अशा गोष्टी आपण करूच शकतो. पण ज्यांनी आपल्यावरती काही परिणाम होतो किंवा आपल्याला काही त्रास होणार आहे अशा गोष्टी आपण या दिवसांमध्ये टाळायच्या आणि शक्यतो हॅपी राहण्याचा प्रयत्न करायचा आहे. ज्या गोष्टी आपल्याला आवडतात ह्या गोष्टी करायच्या, स्वतःला वेळ द्यायचे. आता जे कोणी जेंट्स बघत असतील त्यांनी सुद्धा नक्की लक्ष द्या आणि थोडीफार या दिवसांमध्ये तुमच्या घरातल्या ज्या स्त्रिया आहेत, महिला आहेत, त्यांना मदत करा, हेल्प करा, कामामध्ये असेल किंवा त्यांचा मूड सांभाळण्याचा प्रयत्न करा. थोडंसं गोड बोललं, थोडंसं काय म्हणू शकतो सॉफ्ट कॉर्नर दाखवला तरी सुद्धा होऊन जातं. ते पेन विसरून आपण
सगळं काही आनंदाने करतो. तर आजच्या ह्या व्हिडिओमध्ये मला एवढंच सांगायचं होतं की त्या 5 दिवसात आपण काय काळजी घ्यायची, काय केअर करायची, काय गोष्टी करायच्या नाही आहेत आणि काय करायचं आहे. तर असं वाटलं आजचा एकंदर व्हिडिओ आणि माझे काही विचार होते ते मी तुमच्यासमोर मांडले. बरेच दिवसांपासून हा व्हिडिओ करायचा होता पण होत नव्हतं, कसं करू, कसं स्टार्ट करू, पण आज केला. तर वाटला हा व्हिडिओ ते मला कमेंट बॉक्समध्ये नक्की कळवा. आवडला असेल तर लाईक करा, जास्तीत जास्त मैत्रिणींपर्यंत नक्की शेअर करा, कारण त्यांना नक्कीच त्याचा फायदा होऊ शकतो. कारण बेसिक आणि कॉमन छोट्या छोट्या गोष्टी ज्या आपण करत असतो आणि त्याचा आपल्यावरती विपरीत परिणाम होत असतो. तर त्यामुळे ह्या गोष्टी जास्तीत जास्त शेअर करा. आवडला असेल लाईक करा. चॅनेलवरती नवीन असाल तर लगेच चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉन क्लिक करा आणि असेच माझे व्हिडिओ पाहत राहा, रोज कनेक्टेड राहा चॅनलशी. तर भेटूया लवकरच उद्याच्या नवीन ब्लॉगमध्ये नवीन व्हिडिओज. तोपर्यंत सर्वांना बाय बाय. श्री स्वामी समर्थ. भेटू लवकर.